लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारनं एक मोठा निर्णय घेतलाय। आजपासून पुढच्या 2 महिन्यांच्या आत या योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व महिलांना आता ई-केवायसी करणं बंधनकारक असणार आहे। अन्यथा योजना बंद होईल आणि थेट खात्यात जमा होणारे पैसे थांबवले जाणार आहेत। या योजनेअंतर्गत लाखो महिलांना दरमहा आर्थिक मदत मिळते। मात्र सरकारनं आता पारदर्शकता राखण्यासाठी आणि डुप्लिकेट नावानं लाभ घेणाऱ्यांना रोखण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली आहे। यामध्ये लाभार्थी महिलांनी स्वतःचा आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला असणं आवश्यक आहे आणि ही पडताळणी झाल्यानंतरच पुढील हप्ते मिळणार आहेत। महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलंय की प्रत्येक लाभार्थी जवळच्या बँकेत CSC सेंटरमध्ये किंवा सरकारी सुविधा केंद्रामध्ये जाऊन ई-केवायसी करून घ्यावं। यासाठी आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि बँक खात्याची माहिती आवश्यक आहे। तसंच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पुढील हप्त्याचे पैसे रोखून ठेवले जाणार आहेत। त्यामुळे सर्व लाभार्थींनी 2 महिन्यांच्या आधी प्रक्रिया पूर्ण करणं अत्यावश्यक आहे, अन्यथा योजना आपोआप थांबेल। यात सरकारचा उद्देश स्पष्ट आहे की खरी पात्र लाभार्थी महिला वंचित राहू नये आणि चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्यांना आळा बसावा, म्हणून ही प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे। त्यामुळे आता वेळ वाया न घालवता ताबडतोब ई-केवायसी करणं गरजेचं आहे।